नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क 2026 फॉर्म भरला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आणि ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी पण महत्त्वाचा व्हिडिओ। यामध्ये एकच प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलेला आहे, तो म्हणजे सर एक्झाम सेंटर परीक्षा सेंटर कसं निवडावं, बदल करता येतो का, किंवा मला परत फॉर्म कॅन्सल करावा लागेल का एक्झाम सेंटर भरण्यासाठी, किंवा मला ऑप्शन कुठे येणार आहे सर मला दिसत नाहीये। नवीन विद्यार्थ्यांना ज्यांना भरायचं आहे त्यांच्यासाठी पण सांगतो आणि ज्यांनी फॉर्म भरून टाकलाय त्यांच्यासाठी पण सांगतो। 16 जुलैचं एमपीएससीचं प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे बघा। पण तत्पूर्वी सगळं झालं, पण अभ्यासाची तयारी कशी चालू आहे? जोरदार करावी लागेल, फटके जोरदार मारावे लागतील, कारण कॉम्पिटिशन वाढत वाढत चालले, फॉर्म जास्त येत आहे। 31 जुलै डेट वाढवून दिल्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात फॉर्म येण्याचे चान्सेस आहेत। सो तयारी जबरदस्त करावी लागेल। तुम्ही जर जॉब करताय, तुम्ही गृहिणी आहात किंवा तुमच्याकडे वेगळी जबाबदारी आहे किंवा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करत असाल तर इथे तुम्हाला टू द पॉइंट वाचणं गरजेचं आहे आणि हे सांगण्यासाठीच बॅच मार्गदर्शकांचं मदत घेणं पण गरजेचं आहे। तुम्हाला योग्य वाटत असेल तर लगेच तुम्ही आरंभ बॅच 3.0 जॉईन करा, कारण ही बॅच तुम्हाला घरी बसल्या बसल्या ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच देणार आहे। सो यामध्ये तुम्हाला तुमच्या वेळेनुसार सुद्धा तुम्हाला लेक्चर बघता येणार आहे। स्पीडनी बघा, स्लो करून बघा, स्टॉप करून बघा, परत परत बघू शकता तुम्ही लेक्चर। मराठी इंग्लिश माध्यममध्ये पण अवेलेबल आहे, प्री आणि मेन्स पण अवेलेबल आहे, घरपोच स्टडी मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे। हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या दोन्ही बॅचेसमध्ये अवेलेबल आहे आणि ऑफलाईन मध्ये तुम्हाला नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला पण बॅचेस अवेलेबल आहे। जे 4 पद आहेत ना, टॅक्स असिस्टंट, क्लर्क, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल ऑफिसर, यांसाठी लक्ष बॅच लगेच जॉईन करा। अभिजित राठोड सर इथे लीड करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे। ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला टू द पॉइंट लेक्चर आहे, टॅक्स, त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज लेंथ, फुल लेंथ टेस्ट आणि सब्जेक्ट वाईज आहे, 1 to 1 काउन्सिलिंग आहे, स्टेट बोर्डचे लेक्चर प्लस टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, कुठे जायची गरज नाही आहे। आणि आरटीओ एमवायची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरंभ 3.0 ची बॅच। थोडक्यात तुम्हाला मी हे एक्सप्लेन काय केलं, कारण राहिल्या 3 महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या बॅचेस लगेच जॉईन करू शकता, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असता चेक इलिजिबिलिटी वरती जातात। आता मी नवीन विद्यार्थ्यांना सांगतोय, ज्यांचा फॉर्म भरायचं बाकी आहे, ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय। तुम्ही जेव्हा चेक इलिजिबिलिटी वरती क्लिक करतात तेव्हा तुम्ही दिसतंय तुम्हाला कोणत्या पदांसाठी तुम्ही इलिजिबल आहात। 5 पैकी 5 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल। त्यानंतर तुम्हाला इथे बघा, सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय। मग इथे तुम्हाला दिसतंय पोस्ट किती आहे, 1 2 3 4 5। ओके, याच्या खालीच प्रश्न त्यांनी विचारला बघा, इथे काय विचारला, सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस, प्लीज सिलेक्ट मॅक्सिमम 1 एक्झाम सेंटर। एक तरी सेंटर तुम्हाला निवडावंच लागतंय। काय, प्लीज सिलेक्ट मॅक्सिमम 1 एक्झाम सेंटर, मिनिमम नाही, मॅक्सिमम एकच, जास्त नाही, तुम्हाला एकच सेंटर निवडायचं। एक्झाम्पल, मी इथे निवडलं धुळे, धुळे निवडल्यानंतर तुम्हाला धुळ्याच्याच शहरामधलं सेंटर मिळणार आहे किंवा धुळ्यातच सेंटर असणार आहे। पण जर जागा जास्त झाल्या, जागा नसेल तर जवळचं सेंटर पण धुळ्याचं ते स्वतःहून देतील। तर तुम्हाला एकच सेंटर निवडायचं, एकापेक्षा जास्त निवडायचं नाही। ओके, आणि मग खाली तुम्हाला जायचंय, टिक करून इथे टिक करायचं आहे। टिक करून नंतर इथे इथे लोकेशन कोणते टाका तुम्ही। सपोज तुम्ही फॉर्म पुण्यातनं भरताय पण तुम्हाला सेंटरवर तुम्ही नाशिक टाकलंय, धुळे टाकलंय, काही प्रॉब्लेम नाहीये। सबमिट आणि पे फी करायची आहे। आणि जे आरटीओ एमवायचे विद्यार्थ्यांना ही 8 प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने व्हिडिओ घेतलेला आहे, त्यानुसार फॉर्म भरायचा। सो नवीन विद्यार्थ्यांना मी सांगितलं, पण आता काही जुने विद्यार्थी बघा, नवीन विद्यार्थ्यांना सांगितलं मी, याच्या खाली इथे ऑप्शन आहे, इथे तुम्हाला निवडायचं आहे। मग काही जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलं बघा, ज्यांनी 16 जुलै पर्यंत फॉर्म भरला त्यांनी कशी निवडायचं परीक्षा सेंटर, तर त्यांनी सांगितलं बघा, हा एक पॉईंट महत्वाचा आहे। त्यात त्यांनी सांगितलंय यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जिल्हा केंद्राची निवड करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवारांच्या प्रोफाईल मधील माय अकाउंट या सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिराती समोर तुम्हाला व्ह्यू बटनावर क्लिक करायचंय। त्यानंतर सेंटर सिलेक्शन दिसेल तुम्हाला, त्यानंतर सेंटर निवडायचंय, अप्लाय आणि सबमिट करायचं। कधीपासून चालू होतंय, 19 जुलैपासून। आता विद्यार्थ्यांनी काल परवा चालू केलं, सर आमचं होत नाही। 19 जुलै, आज किती तारीख आहे, तुम्ही आज आहात 20 जुलैमध्ये, म्हणजे 19 तारखेपासून हे चालू झालंय, काल रविवारपासून हे चालू झालंय। त्याच्या अगोदर तुम्हाला बघायला मिळणारच नाही। मग आता कुठे बघायचंय, तर हे कधीपर्यंत आहे, तर 31 जुलैपर्यंत आहे, वेळ भरपूर आहे। आता इथे सिंपल प्रोसेस आहे, काय करायची आहे, तुम्हाला माय अकाउंटवर जायचंय। माय अकाउंटवर गेल्यानंतर तुम्हाला खाली ना, तुम्ही ज्या एक्झामला अप्लाय केलंय ना ती एक्झामचं नाव दिसेल बघा, जसं की गट क ची एक्झाम आहे 2026 ची आणि ऍडव्हर्टाइजमेंट ऍड आहे 17। ओके, याच्या समोर तुम्हाला व्ह्यू नावाचा ऑप्शन बघा, व्ह्यू वरती क्लिक केलं की तुम्हाला दिसेल सेंटर सिलेक्शन असा ऑप्शन येईल।
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेंटर सिलेक्ट करायचं आहे, एकच करायचं आहे आणि अप्लाय अँड सबमिट करायचं. याच्यामध्ये परत बदल करता येणार नाही. सो काळजीपूर्वक सेंटर निवडा. सेंटर निवडताना तुमचं गाव कोणतं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात, तुम्ही कुठून फॉर्म भरता, याचा आणि सेंटर निवडण्याचा काही संबंध नाहीये. तुम्हाला हवं ते सेंटर निवडू शकता. तुम्ही रत्नागिरी घेऊ शकता, तुम्ही गडचिरोली पण घेऊ शकता, वरती धुळे पण घेऊ शकता किंवा भंडारा गोंदिया पण घेऊ शकता. कोणताही जिल्हा तुम्ही निवडू शकता. सेंटर साठी लक्षात घ्या, तुम्हाला जिथे शक्य आहे ते सेंटर तुम्ही निवडू शकता. सो आता ओल्ड विद्यार्थ्यांना पण सांगितलं, नवीन विद्यार्थ्यांना पण सांगितलं सेंटर कसं निवडायचं. यात काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि तयारी जबरदस्त करा. त्यासाठी आपल्याकडे ह्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. योग्य ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही या ॲपला डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल पण करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.